आपलं सर्वांचा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक नवीन सिरीज चालू करतोय, जे की जिल्हा न्यायालय भरती 2023 लिपिक, स्टेनो, शिपाई आणि गट ड या पदासाठी हे महत्त्वपूर्ण आहे. जे की संपूर्ण सामान्य ज्ञानचा आपण आज पहिला प्रश्नसंच घेतोय. याचाच उपयोग तुम्हाला शासकीय मेडिकल कॉलेज जे नागपूरमध्ये 650 जे जागा आहेत त्याची भरती निघालेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि IBPS आणि TCS पॅटर्ननुसारच आपण यामध्ये प्रश्न कव्हर केलेले आहे. चला तर पहिला प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1, भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, येळवंडी. प्रश्न क्रमांक 2, 1876 ते 77 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. शेतकऱ्याची परिस्थिती हालाकीची बनली होती. त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी महात्मा फुले यांनी महाराष्ट्रव्यापी चळवळ उभारली होती. ही चळवळ कोणत्या नावाने ओळखली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, खतफोड्याचे बंड. प्रश्न क्रमांक 3, भारतीय राजमुद्रेवरील सत्यमेव जयते, रिकामी जागा याच्यातून घेण्यात आल्या आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन क्रमांक 4, मुंडकोपनिषद. प्रश्न क्रमांक 4, भाऊ महाजन यांनी खालीलपैकी कोणते त्रैमासिक सुरू केले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ज्ञानदर्शन. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पितळखोरा. प्रश्न क्रमांक 6, सत्य, सौख्य आणि ज्ञान हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ज्ञानप्रकाश. प्रश्न क्रमांक 7, सात पाटील कुलवृत्तात या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रंगनाथ पठारे. प्रश्न क्रमांक 8, भाऊराव साबरमती आश्रमात जे मला मिळाले नाहीत ते तुम्ही यशस्वी करून दाखवले, असे महात्मा गांधींनी रिकामी जागाला भेट दिल्यानंतर कौतुक केले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस. प्रश्न क्रमांक 9, हरिभाऊ फाटक व बाबू काका कानिटकर यांनी महर्षी वीरा शिंदे यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे असहकार चळवळीदरम्यान नेतृत्व करण्याची विनंती केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, पुणे. प्रश्न क्रमांक 10, डिप्रेस क्लास मिशनच्या कार्यातून निवृत्त झाल्यानंतर महर्षी शिंदे हे रिकामी जागा यांचे आचार्य म्हणून दक्षिणेस गेले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ब्राह्मो समाज. प्रश्न क्रमांक 11, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीद्वारे मांडल्या गेली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, बलवंतराय मेहता समिती. प्रश्न क्रमांक 12, गोपाळ गणेश आगरकरांनी खालीलपैकी कोणता लेख लिहून शिमगा सणावर टीका केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सुधारक वृत्तपत्रात 5 जणण्याचा हंगाम. हे जो लेख आहे आगरकरांनी सुधारक वृत्तपत्रात लिहून काय केलाय, शिमगा जो सण आहे त्यावर टीका केली होती. प्रश्न क्रमांक 13, रिकामी जागा यांनी फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे शिक्षक पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्या जागेवर महर्षी कर्वे यांची निवड झाली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, लोकमान्य टिळक. जेव्हा लोकमान्य टिळकांनी त्या ठिकाणी फर्ग्युसन कॉलेजला शिक्षक पदाचा जेव्हा राजीनामा दिला होता, तर त्याच्यामुळे महर्षी कर्वे जे आहेत त्यांची काय झाली होती, शिक्षक पदावर त्या ठिकाणी निवड झाली होती. प्रश्न क्रमांक 14, अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोलकाता. प्रश्न क्रमांक 15, महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेल्या अनाथ बालिकाश्रमाचे स्थापनेवेळी अध्यक्ष कोण होते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, रा. गो. भंडारकर. प्रश्न क्रमांक 16,
राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील शाळांमध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथांच्या अभ्यासाची सक्ती केली होती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सत्यार्थ प्रकाश. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य. प्रश्न क्रमांक 18. भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी या गुप्त प्रहरी संघटनेचा कित्ता गिरविण्यासाठी 13 एप्रिल 1939 रोजी मदनलाल बांगडी, विनायक सखाराम दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी यांनी खालीलपैकी कोणती सेना स्थापन केली होती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिंदुस्थान लाल सेना. IBPS जे आहे IBPS कधी पण आता जे मागे पेपर झालेले आहेत तर त्या पेपरमध्ये भरपूर मोठे जे सेंटेन्सवाले जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत. अर्धा वेळ ते वाचण्यातच चालला जाते. तर लक्षात ठेवा, जे आपल्याला की पॉईंट भेटत आहेत तर त्या की पॉईंट धरून आपल्याला काय लगेच उत्तर काढायचं आहे आणि उत्तर लिहून आपल्याला समोर जायचं आहे. कारण वेळ आपल्याला त्या ठिकाणी कमी असतो आणि तो वेळ आपण रिझनिंगसाठी किंवा मॅथमॅटिक्ससाठी त्या ठिकाणी वापरायचा आहे. कधी पण जो जीके दिलेला आहे, जीकेचा पोर्शन कमी वेळात सॉल्व्ह करून आपण जर मॅथमॅटिक्सकडे किंवा रिझनिंगकडे जर जास्त वेळ दिला तर तुम्हाला त्याचा प्रॉफिट होईल. नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर प्रश्न क्रमांक 19 बघू. महाराष्ट्रातील एकूण व्याघ्र प्रकल्पाची संख्या खालीलपैकी कोणती आहे? म्हणजे किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 6. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 11. प्रश्न क्रमांक 21. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यांचा प्रभाव लोकहितवादी लालशंकर उमाशंकर व रानडे इत्यादी व्यक्तीवर पडला आणि त्यांनी रिकामी जागा येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंढरपूर. हा प्रश्न विचारला गेला होता म्हणून मी यामध्ये टाकलेला आहे. प्रश्न क्रमांक 22. महार व त्याचे वतन यांचे शीर्षकाचे संपादकीय लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वृत्तपत्रातून लिहिले होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कृत भारत. प्रश्न क्रमांक 23. 1868 मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी एल्फिस्टन महाविद्यालयात रिकामी जागा व या विषयाचे प्राध्यापक म्हणून निवड झाली होती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इतिहास व इंग्रजी. प्रश्न क्रमांक 24. या कारणासाठी सेवाग्राम आश्रमातील प्राचार्य भन्साळी यांनी 63 दिवसाचे उपोषण केले होते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चिमूरच्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी काय केलं होतं? प्राचार्य भन्साळी यांनी 63 दिवसाचं उपोषण केलं होतं. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते वन्यजीव अभयारण्य बायसन अभयारण्य म्हणून ओळखले जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राधानगरी वन्यजीव अभयारण्य. प्रश्न क्रमांक 26. हिंदुस्थानमध्ये दळणवळण विकासासाठी ब्रिटिश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे रिकामी जागा स्थापन केले होते. लक्षात ठेवा, रॉबर्टसन कमिटी कशाशी रिलेटेड आहे? तर दळणवळणाशी. आणि त्यांनी काय केलं होतं? दळणवळण विकासासाठी रॉबर्टसन कमिटी रिलेट करते, परंतु त्यांनी कामगार बोर्ड हे स्थापन केलं होतं. तर हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी चालू झाली होती? हा फेवरेट प्रश्न आहे, तर हा पण थोडा लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1853. प्रश्न क्रमांक 28. भारतातील विद्यापीठाची स्थिती जाणून घेण्यासाठी इसवी सन 1902 साली रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली एक विद्यापीठ आयोग स्थापन केला होता. तर 1902 साली जो विद्यापीठ आयोग स्थापन केला होता त्याचं नाव आहे रॅले आयोग. प्रश्न क्रमांक 29. फैजपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
तर आपल्याला चुकीचं विधान त्या ठिकाणी ओळखायचं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ते 49 दिवस अधिवेशन होते. हे काय असेल? चुकीचं असेल. तर बाकीचे जे ऑप्शन आहेत ते बरोबर आहेत. ते पहिलं ग्रामीण अधिवेशन होतं, लक्षात ठेवायचं आहे. त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यात स्वागत समितीचे जे अध्यक्ष होते त्याचे सचिव धनाजी नाना चौधरी हे होते. तर प्रश्न क्रमांक 30 24 नोव्हेंबर 1919 रोजी भरलेल्या भारतीय खिलाफत परिषदेचे रिकामी जागा अध्यक्ष कोण होते? तर त्याचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 31 इसवी सन 1854च्या वूडच्या खलित्यानुसार 1857 साली कोणती विद्यापीठ स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब क म्हणजेच मुंबई, कलकत्ता आणि मद्रास हे 1857च्या वूड खलित्यानुसार 1857 साली काय झाली? विद्यापीठे स्थापन झाली. पहिली मद्रास, त्यानंतर कलकत्ता, मुंबई अशा पद्धतीचा क्रम आहे, जे वूडच्या खलित्यानुसार स्थापन झालेली होती. प्रश्न क्रमांक 32 हे वाक्य कोणी म्हटले आहे? वेद हे माणसानेच लिहिलेले आहेत, ते देवाने लिहिलेले नाहीत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले. प्रश्न क्रमांक 33 वृत्तपत्राबाबत चुकीची जोडी ओळखा. म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे, तर याचं उत्तर राहील. पहिले ऑप्शन पूर्ण वाचून घ्यायचे. नवयुग आचार्य त्रय, नेटिव्ह ओपिनियन रावसाहेब मांडलिक, दीनमित्र मुकुंदराव पाटील, काळ सेनापती बापट. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 काळ सेनापती बापट. हेच काय असेल? चुकीचं आहे, बाकीचे बरोबर आहेत. नवयुग वृत्तपत्र कोणाचं आहे? तर आचार्य अत्रे. दीनमित्र तर मुकुंदराव पाटील आणि नेटिव्ह ओपिनियन कोणाचं आहे? रावसाहेब मांडलिक. प्रश्न क्रमांक 34 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्र कोणती? तर वृत्तपत्र विचारलेली आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. तर मूकनायक हे पण आहे, बहिष्कृत भारत पण आहे, जनता आणि समता हे दोन्ही वृत्तपत्र काढली होती. आणि ऑप्शन क्रमांक ड जो आहे तोही मानवता हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. म्हणजेच याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 35 योग्य विधान ओळखायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक असे लॉर्ड डफरिन यांनी म्हटले होते. पहिलं. नंतर 2 दिलेला आहे वैज्ञानिक सनदी सेवा 1879 साली लॉर्ड रिपन यांनी सुरू केली. तर याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1 केवळ अ. म्हणजेच काय? राष्ट्रीय काँग्रेसला सूक्ष्म अल्पसंख्याक कोण म्हटलंय? तर लॉर्ड डफरिन यांनी म्हटलं होतं. तर अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न विचारतात. तर फक्त आपल्याला एक तर ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे. ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना लगेच कळेल की जे आपण जे वाचतोय त्यांचा एक फक्त रिव्हिजन या मार्फत होईल. आणि जर डिटेल जर वाचायचं असेल तर मी त्याबद्दल आणखी प्रश्न घेणार आहोत एकेका टॉपिकवर. तर त्या टॉपिकनुसार आपण 50-50 प्रश्न रोजचे यामधून कव्हर करणार आहोत. प्रश्न क्रमांक 36 इसवी सन 1891 मध्ये लोकमान्य टिळकांनी मराठवाड्यातील रिकामी जागा येथे पहिली जिनिंग प्रेस स्थापन केली. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 37 इसवी सन 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्टनुसार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मद्रास. प्रश्न क्रमांक 38 द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केशवचंद्र सेन. प्रश्न क्रमांक 39 1894 मध्ये पुण्यामध्ये हिंदू लेडीज क्लब कोणी स्थापन केला? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 रमाबाई रानडे. प्रश्न क्रमांक 40 पानिपत युद्धाच्या परिणामाची तीव्रता कमी करून दाखविणे ही मराठा इतिहासकारांची एक परंपरा बनली. हे विधान पुढीलपैकी कोणी केले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जदुनाथ सरकार. प्रश्न क्रमांक 41 रिकामी जागाच्या काळात वेरूळ येथील अखंड पाषाणातील प्रसिद्ध कैलास लेणे, कंधार येथील कालप्रियनाथाचे मंदिर या कलाकृती साकारण्यात आला.
तर कोणाच्या काळात विचारलेला आहे? जसे वेरूळची लेणी, कैलास लेणी किंवा कंधार येथील कालप्रयलनाथचे मंदिर. हे आपण याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रकूट. प्रश्न क्रमांक 42. जिंदा पीर म्हणून ओळखला गेलेला मुघल सम्राट पुढीलपैकी कोण होता? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बाबर. प्रश्न क्रमांक 43. ब्रिटिश उद्योगांना दिलेले भारतीय अनुदान असे रेल्वेचे वर्णन कोणी केले? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जी व्ही जोशी. प्रश्न क्रमांक 44. भारतीय संविधानामध्ये राज्याची मार्गदर्शक तत्त्वे कोणाकडून स्वीकारली आहे? शक्यतोवर आपण जे पॉलिटीमध्ये कव्हर करत असतो मार्गदर्शक तत्त्वे, त्यानंतर आपले कलम हे सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, जनरलमध्ये जे न्यायालय भरती किंवा ग्रुप डी मध्ये असे सोपे सोपे प्रश्न विचारले जाते, परंतु कलमा ज्या आहेत त्या आपण लक्षात राहत नाही, तर त्या सुद्धा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. तर प्रश्न क्रमांक 44 मध्ये विचारलेला आहे मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून आपण त्या स्वीकारलेली आहेत, किंवा भारतीय संविधानामध्ये राज्याची मार्गदर्शक तत्वे, त्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणतोय, तर हे तत्व कोणाकडून स्वीकारलेली आहेत? तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2 आर्यलँड. प्रश्न क्रमांक 45. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कनिंग याने 1 नोव्हेंबर 1858 रोजी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अलाहाबाद. प्रश्न क्रमांक 46. ब्रिटिशकालीन भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचा वूडचा खलिता म्हणजेच वूड डिस्पॅच ऍक्ट आपण म्हणतोय पाठवला गेला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1854. महाराष्ट्र डोलोमाइटचे साठे सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ. प्रश्न क्रमांक 48. 1962 साली जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कृष्णन मेनन. आता मागील जे घटना घडलेल्या आहेत तर त्याबद्दल जसे 1950 ते 2000 या दरम्यान ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 49. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच. ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली? आपल्याला माहिती आहे हे वाक्य जे आहे टिळकांचं आहे, परंतु हे कुठे केली त्यांनी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बेडगाव. प्रश्न क्रमांक 50 आणि हा आपल्या सिरीजमधील शेवटचा प्रश्न आहे. 1937च्या मुंबई प्रांतिक निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोठून निवडून आले आहे? जनरली हा आपण जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना लगेच माहिती होते, लगेच लक्षात आहे. याचं उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 भायखळा परळ या ठिकाणावरून ते प्रांतिक निवडणूक जिंकले होते. कोणत्या साली? तर 1937 साली. तर आपल्याला लक्षात ठेवायचं, वर्ष सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, कारण वर्ष सुद्धा बरेचदा विचारल्या गेलेले आहे. तर अशाच प्रकारे आपण जे जिल्हा न्यायालय भरती आहे किंवा मेडिकल कॉलेजचे जे पदभरती आहेत ग्रुप डी साठी, तर आपण सिरीज चालू केलेली आहे. आज पहिला आपला प्रश्नसंच आहे. आपण येणारे जे दिवस आहेत त्यामध्ये सुद्धा आपण नवीन प्रश्न आपण ऍड करू, जसे भूगोल आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे. तर हे जे 25 प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच याच्यामधून कळून येईल, किंवा सायन्सचे थोडे बहुत प्रश्न आहेत तर ते यामध्ये आम्ही कव्हर करू. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जे तुम्हाला लिंक आहे ते लगेच त्या व्हिडिओची मिळून जाईल लगेच.